मोबाईल एक भयंकर सत्य घटना. पालकांनी आवर्जून वाचा. आमच्या आईच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे MRI करण्यासाठी एका सेंटरवर घेऊन गेलो होतो. पाय कमरेपासून खूप दुखत असल्याने लवकरात लवकर MRI करण्यासाठी मी विनंती केली आणि लगेच सर्व कार्यालयीन बाबी पूर्ण करून MRI करायला घेणार एवढ्यात एक ॲम्ब्युलन्स त्या सेंटरवर आली. ॲम्ब्युलन्सचा आवाज, डॉक्टरांची धावपळ आणि नातेवाईकांच्या गाड्यांची लगबग बघून अंगावर शहारे आले. कदाचित ॲक्सिडेंट झाला असावा. नक्की काय झालं होतं याची कल्पना नव्हती. तेवढ्यात 5 ते 6 वर्षाच्या एका मुलाला ॲम्ब्युलन्समधून बाहेर काढलं. त्याच्या पूर्ण चेहऱ्याला ब्राऊन पट्टीने कव्हर केले होते. तोंडातून एक नळी बाहेर काढून त्याला कृत्रिम श्वास देत होते. त्या मुलाच्या शरीराची हालचाल अजिबात दिसत नव्हती. बहुतेक तो कुठून तरी पडला असावा आणि चेहऱ्याला खूप मार बसला असावा असं मला वाटलं. मला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून डॉक्टरांनी विनंती केली की आमचा पेशंट एकदम सिरियस आहे, मेंदूचा MRI करायचा आहे, तरी कृपया तुमच्या पेशंटच्या आधी आम्हाला नंबर द्यावा. इतर ती सगळी धावपळ आणि रडारड बघून मी लगेच होकार दिला. माझ्या समोरूनच त्या मुलाला स्ट्रेचरवरून MRI मशीन रूममध्ये नेण्यात आले. त्या मुलाचे वडील माझ्याच वयाचे असल्याने त्यांच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा काहूर मला कळत होता. डोळे पाण्याने भरले होते. त्या मुलाला आतमध्ये नेलं. त्याच्यासोबत डॉक्टर आत गेले आणि त्याचे सगळे नातेवाईक बाहेर बसले. बाहेर मी आमच्या आईच्या बाजूला बसलो होतो तेव्हा त्याचे वडील माझ्या बाजूला भिंतीला डोकं टेकून छताकडे बघत शांत बसले होते. शेवटी मी न राहून त्यांना विचारले. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन एका क्षणासाठी सरकल्यासारखं वाटले. सार्थक हा त्यांचा एकुलता एक मुलगा लग्नानंतरच 5 वर्षांनी झाला. घरामध्ये त्याचे सगळेजण खूप लाड करतात. काही दिवसांपासून त्याचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता. त्याला पाहिजे ती वस्तू मी लगेच उपलब्ध करून द्यायचो. मोबाईलवर गेम खेळणे, यूट्यूबवर व्हिडिओ क्लिप बघणे हा त्याचा आवडता छंद झाला होता. हातात मोबाईल दिल्याशिवाय तो जेवणच करत नव्हता. काल संध्याकाळी त्याला खूप मोठी उलटी झाली आणि नंतर त्याला चक्कर आली. आम्ही लगेच त्याला जवळच्या डॉक्टरांकडे नेलं, परंतु तो शुद्धीवर येत नसल्याने त्याला आम्हाला इकडे आणावे लागले. कालपासून याच्यावर उपचार चालू आहेत. अजून शुद्धीवर आला नाही. डॉक्टर आजाराच्या अजून जवळ जाता येईल म्हणून आम्ही डॉक्टरांसोबत इथे आलो आहोत. डॉक्टर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेत आहेत. जास्त मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूवर परिणाम होऊन तो कोमात गेला आहे. हे सगळं ऐकून मला माझ्या डोळ्यासमोर मोबाईलवर खेळणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे आले होते. तिकडून बाहेर पडल्यावर ही सगळी घटना मी माझ्या पत्नीला फोनवर सांगितली आणि आपल्या मुलाबद्दल कशी काळजी घ्यावी हे ठरलं. तिने सुद्धा आमच्या मुलाला त्या दिवसापासून अजिबात मोबाईल दिला नाही. हे सर्व बघून शेवटी रात्री माझा मुलगा म्हणाला की जर तू मला मोबाईल देत नसेल तर तू माझ्यासोबत खेळ. हे वाक्य साधं आहे पण आईवडिलांना खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण आपल्या मुलांना योग्य तो वेळ देत नसल्याने ती मुलं दुसरा आसरा शोधतात आणि तो म्हणजे एकमेव मोबाईल. हे असं का होतं याचे उत्तर मला त्याच रात्री माझ्या 3 वर्षाच्या मुलांकडून मिळालं. या अशा जीवघेण्या आजारापासून आपल्या मुलांना कसं वाचवायचं हे आता सर्व पालकांच्या हातात आहे, कारण तुम्ही मोबाईल वापरणारे सुज्ञ पालक आहात. नंबर 1, आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांच्यासोबत खेळा. नंबर 2, मुलांसमोर पालकांनी मोबाईल जास्त वापरू नये. नंबर 3, मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणे लगेच बंद करा. नंबर 4, आपल्या लहानपणीचे खेळ त्यांच्यासोबत खेळावे. आपलासुद्धा विरंगुळा होतो. नंबर 5, मुलांना कधीतरी मातीत उन्हात खेळू द्या, पावसात भिजू द्या. आपण सुद्धा मातीत खेळून पावसात भिजूनच मोठे झालोय हे कधीही विसरू नका. नंबर 6, त्यांना मातीचे किल्ले बनवायला शिकवा. नंबर 7, त्यांना पोहायला शिकवा. कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, लुडो यांसारखे खेळ खेळा. नंबर 8, आजूबाजूच्या 4-5 मुलांना एकत्र करून आपल्या काळातले जुने खेळ शिकवा. त्यांना सुद्धा आवड निर्माण होते. आपण हेच करत होतो आणि हेच करत आपण मोठे झालो हे कधीही विसरू नका. कदाचित हे सर्व करताना पालकांना कंटाळा येईल, पण आपल्या मुलाला कोमात जाण्यापासून वाचवायचे असेल आणि हसतमुख कुटुंब बघायचं असेल तर हे करायला विसरू नका. हे करायलाच पाहिजे.